नागपूर खंडपीठाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर 50,000 रुपयांचा दंड तर विक्री करणाऱ्यांवर 2.5 लाखांचा दंड न्यायालयामार्फत ठोठावला जाणार आहे। सर्व पोलीस युनिट्सना जारी केलेल्या परिपत्रकात नायलॉन मांजा वापरणे किंवा विक्री केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील कलम 15 आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण होत असल्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे। तसेच फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी संबंधित कुरिअर कंपन्या व वितरण केंद्रांवर कडक नजर ठेवण्याचे आदेशही डॉक्टर सिंगल यांनी दिले आहेत। आपली सगळ्यांची माहितीसाठी मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बोलणार आहे। तो आहे नायलॉन मांजा। नायलॉन मांजेचा वापर जे आहे बंद करण्यात आलेला आहे आणि कोणतीही परिस्थितीमध्ये कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजेचा वापर करू शकत नाही। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामुळे भरपूर वेळेस गंभीर ॲक्सिडेंट झालेले आहेत, त्याच्यात काही लोकांचा जीव पण गेलेला आहे। तसेच जे काही ॲनिमल्स असतात, प्राणी असतात, तसेच काही पक्षी असतात, त्यांनाही मोठी संख्यामध्ये इजा होतात, हानी होतात आणि काही वेळेस त्यांची मृत्यू पण होतात। मग अशी परिस्थितीमध्ये जर कोणाला याच्यामुळे नुकसान होऊ शकतं तर आपण कशाला नायलॉन मांजा वापरायचा? आपली माहितीसाठी मी सांगतोय की आत्तापर्यंत नोव्हेंबरपर्यंत आपण 90 पेक्षा जास्त केसेस दाखल केलेले आहे आणि त्याच्यात जवळपास 53 लाखपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केले आहे। त्याच्यात नायलॉन मांजा मेन आहे। मग आपण कोणतीही परिस्थितीमध्ये नायलॉन मांजेचा वापर करू नये आणि जर आपल्याला कोणी असं करताना दिसला तर ती माहिती आम्हाला जरूर कळवा। आमची पोलीस नेहमी आणि सतत याचे मागे आहे आणि आम्हाला जर कोणी असा विकताना वापरताना सापडला तर त्याच्यावर आपण गंभीर गुन्हे दाखल करणार आहे, जेणेकरून कोणी याचा वापर करू नये आणि जर कोणी केला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे। खूप खूप शुभेच्छा।